गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी RJ शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. परंतु अवघ्या भारताला वाचायला लावणाऱ्या इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून वाचन चळवळ समृद्ध करणाऱ्या लेखिका सुधा मूर्ती या नावाला खरंच कोणत्याही परिचयाची गरज नाही. एक उत्कृष्ट माता, एक उत्कृष्ट गृहिणी आणि त्याचबरोबर एक संवेदनशील व्यक्तिमत्व, एक जबरदस्त हुशार इंजिनियर. सुधा मूर्ती यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजेच एक विद्यापीठ आहे. परंतु लेखिका सुधा मूर्ती यांनी आज मोबाईलच्या दुनियेत दंग असलेल्या मुलांसाठी पुन्हा एकदा आजीच्या गोष्टी आणलेल्या आहेत. हो, या पुस्तकाचं नावच आहे आजीच्या पोतडीतल्या गोष्टी. लेखिका सुधा मूर्तींचं हे पुस्तक, या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी. तुम्हाला माहिती आहे का, लेखिका सुधा मूर्ती हे पुस्तक कोणाला अर्पण करतात? ऑफकोर्स त्यांची आजी कृष्णा यांना, ज्यांना सगळे कृष्णतक्का म्हणून ओळखायचे. आणि आपल्या आजीचं वर्णन करताना लेखिका सुधा मूर्ती म्हणतात की ती अत्यंत बुद्धिमान आणि तितकीच प्रेमळ. गोष्टी सांगण्यात तर तिचा हातखंडाच होता. तिनं आम्हाला उपदेशाचे डोस कधीच पाजले नाहीत, पण फार मोठी जीवनविषयक मूल्य आपल्या कथांमधून ती आमच्या मनात रुजवायची. तिनं सांगितलेल्या या गोष्टी माझ्या हृदयात कायमच्या वास्तव्य करून आहेत, असं लेखिका सुधा मूर्ती म्हणतात. उत्तर कर्नाटकातल्या एका लहानशा शांत खेड्यात शिग्गावमध्ये लेखिका सुधा मूर्ती त्यांच्या आजी आजोबांबरोबर आणि आत्ते मामे भावंडांबरोबर अत्यंत चिंतारहित, ताणरहित असं बालपण त्यांनी घालवलं. आपल्याजवळ जे काही गोष्ट असेल त्यात आपल्या भावंडांना सहभागी करून घ्यायचं, ही सवय अगदी बालपणात त्यांच्या अंगी रुजली आणि याचं सगळं श्रेय ते आपल्या आजींना देतात. आणि आजी आपल्या नातवंडांना गोष्टी कशा सांगायची आणि त्या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगला संस्कार त्या मुलांच्या मध्ये कसा बिंबवायची, लेखिका आपल्याला अनेक गोष्टींमधून सांगतात. पुस्तकात अनेक गोष्टी आहेत. डॉक्टर, कावेरी आणि चोर, सर्वात सुखी कोण, मंतरलेले विंचू, घोड्याचा सापळा, अशा एकापेक्षा एक गोष्टींना आपलं भावविश्व आणि स्पेशली लहान मुलांचं भावविश्व समृद्ध करू शकतात. तर असं हे सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये गोष्टी कशा आहेत हे आपण ऐकूया, परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा 90.4 ग्रीन FM. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी RJ शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. सगळ्या प्रकारची पुस्तकं असतात, परंतु लहान मुलांना आणि किशोरवयीन मुलांना वाचनाकडे वळवणारी पुस्तकं असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि असंच एक आपल्या संग्रही असावं असं पुस्तक लेखिका सुधा मूर्ती यांचं पुस्तक आजीच्या पोतडीतल्या गोष्टी. मुलांना मोबाईलमधून बाहेर काढायचं आहे ना, तर त्यांना वाचनाची सवय लागायला हवी. आणि ते केव्हा वाचतील तर त्यांच्या आवडीच्या गोष्टी असतील ना तेव्हाच. आणि अशाच फार भारी गोष्टी, म्हणजे वाचत असताना आपण त्या गोष्टींमध्ये हरवून जातो, अशा गोष्टी लेखिका सुधा मूर्ती यांचं हे पुस्तक आजीच्या पोतडीतल्या गोष्टी. या गोष्टीची सुरुवातच एका गोष्टीने, ज्याच्यामध्ये सगळी ही भावंडं जेव्हा आपल्या आजीच्या घरी असतात, घरातली सगळी कामं आवरलेली असतात आणि त्यावेळेला ती आजीच्या भोवती आरडाओरडा करत आजी गोष्ट सांग, आजी गोष्ट सांग म्हणून आजीभोवती अगदी घोळका करून बसतात. त्यावेळेस आजी कशी गोष्ट सांगते याचं खूप सुंदर वर्णन या पहिल्याच गोष्टीत लेखिकेने केलेलं आहे. आणि पहिली गोष्ट येते ती डॉक्टर यांची. तर काय आहे हे डॉक्टर, कोण आहे हा डॉक्टर, हे सांगत असताना आजी गोष्टीला सुरुवात करते. अशाच एका उन्हाळ्यात रखरखीत दुपारी एक म्हातारा गावातल्या गल्लीतून चालत होता. तो खूप थकला भागलेला आणि तहानलेला सुद्धा होता. रस्त्याच्याच कडेला त्याला एक छोटंसं किराणा मालाचं दुकान दिसलं. त्यावर पत्र्याचं छप्पर होतं आणि भिंती मातीच्या होत्या. दुकानदार आतल्या बाजूला पंख्यानं वारा घेत बसला होता. भयंकर उकाडा होता. त्याच्या भोवती माशा घोंगावत होत्या. हातातल्या पंख्यानं वारा घेत घेत एकीकडे तो त्यांना हाकलतही होता. दुकानाच्या समोर एक लाकडी बाक होता. संध्याकाळ झाली. तप्त जमीन जराशी थंड झाली की गावकरी तिकडे येऊन त्या बाकावर बसत. तो म्हातारा दुकानाजवळ आला आणि त्या बाकावर मटकन बसला. तो इतका दमला होता की जरा वेळ त्याच्या तोंडून शब्दही फुटेना. त्यानं कसं बसं तोंड उघडलं आणि एकच शब्द उच्चारला, पाणी. त्या गावात गेल्या काही वर्षापासून कडक दुष्काळ पडलेला होता. गावाच्या जवळच एक भलं मोठं वाळवंट होतं.
मुळात त्या गावात वर्षातून एकदा थोडासा पाऊस पडायचा. गावाच्या विहिरी आणि तळी त्या पाण्यानं कशाबशा भरत. पण गेल्या 2 वर्षात तर त्या गावात अजिबात पाऊस पडला नव्हता. एका दूरवरच्या झऱ्यावरून गावकरी पाणी भरून आणत आणि त्यावरच काम भागवत. रोज सकाळी गावातली बाया माणसं डोक्यावर कळशा आणि हातात बादल्या घेऊन त्या झऱ्यावर जात आणि जमेल तेवढं पाणी वाहून आणत. मग दिवसभर तेवढंच पाणी. आता हे सगळं जरी खरं असलं तरी त्या थकलेल्या, तहानेनं व्याकुळ झालेल्या माणसाला त्या दुकानदारानं, त्याचं नाव रवी, तो मनानं कनवाळू, त्यानं नाही म्हटलं. त्यानं पेलाभर पाणी दिलं. म्हाताऱ्यानं ते पाणी घटाघटा पिलं आणि अगदी मनापासून रवीला आशीर्वाद दिला व तो म्हातारा तिथून निघून गेला. त्यानंतर दुपारी उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आणि रवीचं डोकं काही वेळापासून दुखू लागलं होतं. बघता बघता त्याची डोकेदुखी इतकी वाढली की आता आपलं डोकं फुटेल की काय असं त्याला वाटू लागलं. त्याचे ओठ सुकून गेले होते, घसा कोरडा पडला होता, ठणकत होता. त्याला घोटभर पाणी हवंच होतं, पण त्या अनोळखी म्हाताऱ्यानं सगळंच पाणी पिऊन संपवलेलं होतं. तरीसुद्धा रवीनं ती कळशी उचलून तोंडाला लावून जवळजवळ उपडी करायला घेतली. निदान एखाद दुसरा थेंब असेल असं त्याला वाटलं होतं. पण काय, पाण्याचा मोठा ओघच बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर पाणी सांडलं. त्यानं अधाशासारखं ते पाणी पिऊन संपवलं. एकदम ताजंतवानं झाला आणि बघतो तर काय, त्याची डोकेदुखी गायब. त्यानं त्या कळशीकडे पाहिलं तर कळशी पुन्हा भरलेली, अगदी होती तशी. तेवढ्यात त्याच्या दुकानाजवळ एक तरुण मुलगा आला. गेली वर्षभर त्याचा एक पाय जखमी झाला होता. तो अधू होता, त्याची प्रकृती ठीक नव्हती. रवीनं त्याला त्या कळशीतलं पाणी दिलं आणि जादू झाली. त्या कळशीतलं पाणी पिल्याबरोबर त्या तरुण मुलाचा, त्या करीमचा पाय आपोआप लगेच बरा झाला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावातले जे जे आजारी लोक असतील ते सगळे रवीच्या दुकानासमोर येऊ लागले. रवी त्यांना त्या कळशीतलं पाणी द्यायचा आणि लोक बरे होऊन त्याला आशीर्वाद द्यायचे. आशीर्वादासोबतच त्यांच्याजवळ जे काही चिरीमिरी असेल ते त्याला द्यायचे. पण एकदा झालं असं की एक श्रीमंत माणसाचा नोकर रवीकडे आला आणि म्हणाला की माझा मालक आजारी आहे, तू तुझी कळशी घेऊन त्यांच्याकडे चल. तेव्हा रवी म्हणाला की अहो एवढी माणसं आहेत, ह्यांना सोडून कसं येऊ. तेव्हा तो म्हणाला, अरे ही लोक तुला काय देणार आहेत, तू माझ्या मालकाकडे चल, ते तुला भरपूर संपत्ती देतील. थोड्या वेळासाठी रवीला मोह पडला. तो त्याची ती कळशी घेऊन त्या श्रीमंत माणसाकडे जायला निघाला. तोच वाटेत त्याला राजाचा दूत भेटला. झालं असं होतं की राणीच्या हाताला डास चावला होता आणि राणी रडत होती आणि राजाच्या कानापर्यंत रवीच्या जादूच्या कळशीतल्या पाण्याची बातमी गेली होती. तेव्हा तो दूत त्या रवीला त्या कळशीच्या पाण्यासह न्यायला आला होता. त्या दूतानं रवीला आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. तेवढ्यात रवीला तिथे एक म्हातारा माणूस दिसला. तो दुःखानं, वेदनेनं तळमळत होता. त्यानं रवीकडं पाणी मागितलं. रवीला वाटलं की आपण याला कुठं पाहिलं आहे का, पण त्याच्या लक्षातच आलं नाही. तो म्हणाला की आता मी या राजाच्या दूताबरोबर जातोय, परत आल्यानंतर मी तुमच्याकडे बघतो. आणि रवी गेला राजाकडे. तिथं गेल्यानंतर त्यानं राणीला पाणी देण्यासाठी कळशी उपडी केली, पण त्या कळशीत एक थेंबही नव्हता. राजा खूप चिडला आणि तू खोटारडा आहेस म्हणून त्याला हकलून दिलं. तेव्हा मात्र रवीच्या लक्षात आलं की जेव्हा त्याची बुद्धी फिरली, त्याला मोह झाला आणि त्यानं निस्वार्थीपणे सेवा करायची बंद केली, तेव्हा त्या कळशीतली जादूही निघून गेली. आणि वाटेत भेटलेला तो म्हातारा, तोच तर म्हातारा होता ज्यानं कळशीतल्या पाण्यामध्ये जादू निर्माण केली होती. त्याची जादू त्यानं परत घेतली. रवी निराश झाला, हताश झाला. त्याला स्वतःचाच राग आला. पण त्यानं ठरवलं की ठीक आहे, एवढ्या दिवसात आपण इतकं मिळवलं आहे की आपण जरी या कळशीमध्ये जादू नाही आणू शकलो तरी गावात एक चांगला वैद्य आणू आणि लोकांची सेवा करू. रवीला पश्चाताप झाला, पण त्याचबरोबर त्यानं त्याचं सत्कर्म चालू ठेवण्याचं ठरवलं. अशी ही गोष्ट आजीनं आपल्या नातवांना सांगितली, ज्या गोष्टीचं नाव होतं डॉक्टर. आणि अशाच अनेक गोष्टी या पुस्तकात आजीनं नातवांच्यासाठी सांगितलेल्या आहेत, ज्या लेखिका सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या आहेत. आजीच्या पोतडीतल्या गोष्टी या पुस्तकात. या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी. वाचायला हवं आणि आपल्या लेकरांनासुद्धा वाचायला द्यायला हवं असं हे पुस्तक, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी. मित्रहो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.